मला एक सांग, जेव्हा आपण इंग्रजी वाचतो किंवा लिहितो, तेव्हा ते कंसात दिलेले शब्द किंवा माहिती का असते? मला त्या गोष्टीमुळे खूप गोंधळल्यासारखं होतं. अरे समीर, ते खूप सोपं आहे. त्याला आपण बऱ्याचदा माहिती देणारे शब्द किंवा स्पष्टीकरण म्हणू शकतो. ते वाक्य अधिक स्पष्ट करण्यासाठी वापरले जातात. म्हणजे नक्की कसं? काही उदाहरणं दे ना. समजा आपण म्हणालो, ही गाडी खूप वेगवान आहे. पण ती कोणती गाडी आहे हे जर आपल्याला सांगायचं असेल, तर आपण ते कंसामध्ये लिहू शकतो. जसं की हे वाक्य बघ, द कार फरारी इज व्हेरी फास्ट. अच्छा, म्हणजे फरारी हे तिथे स्पष्टीकरणासाठी वापरलं आहे. पण ते काढावं का? ते तुझ्यावर अवलंबून आहे. जर तुला वाक्य थोडं सोपं ठेवायचं असेल तर तू ते काढू शकतोस. पण जर तुला नेमकी माहिती द्यायची असेल तर ते तसंच राहू देणं चांगलं. मला आत्ता कळतंय. म्हणजे जेव्हा मी एखादं पत्र लिहितो, तेव्हा अशा माहितीचा उपयोग होतो का? नक्कीच. अधिकृत पत्रांमध्ये जेव्हा तुला तारीख किंवा एखाद्या विषयाचा संदर्भ द्यायचा असतो, तेव्हा हे खूप कामाला येतं. जसे की प्लीज कंप्लीट द टास्क, प्रोजेक्ट रिपोर्ट बाय मंडे. वा, हे तर खूप सोयीचं आहे. मला आधी वाटायचं की हे काहीतरी व्याकरणाचा अवघड नियम आहेत. अजिबात नाही. इंग्रजी व्याकरण हे तुला अडवण्यासाठी नाही, तर तुझं बोलणं आणि लिहिणं अधिक प्रभावी करण्यासाठी आहे. तू जर बिलियन लर्नर्सच्या कोर्सवर लक्ष दिलं, तर तुला अशा छोट्या छोट्या गोष्टी कशा वापरायच्या हे अगदी सहज समजेल. मला आता वाटतंय की मी खूप काही शिकलोय आज. हे कंस काढून टाकले तरी अर्थ बदलत नाही, फक्त माहिती अधिक स्पष्ट होते. एकदम बरोबर ओळखलंस. आता तू स्वतःचे काही वाक्य तयार करून बघ. तुला खूप सोपं वाटेल. नक्कीच. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्की असे काही प्रश्न विचारीन.